नवी मुंबईमध्ये शिंदे सेनेसोबत युती नको, गणेश नाईक यांच्याकडे मागणी केली जाते सूत्रांची ही माहिती आहे। भाजपच्या माजी नगरसेवकांनी गणेश नाईकांची भेट घेतली आहे आणि युती झाल्यास मोठी बंडखोरी होईल असा देखील दावा माजी नगरसेवकांकडून केला जातोय। नवी मुंबईमध्ये स्वबळावरती निवडणूक लढू, पदाधिकाऱ्यांची ही भूमिका आहे। गणेश नाईकांची प्रत्येक माजी नगरसेवकासोबत चर्चा झाल्याचंही कळतंय। या संदर्भात रवी खरात आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट्स देत आहेत। तर रवी, आपण पाहतोय नगरसेवकांचा हा सूर, मात्र नेमकी मागणी काय आहे आणि पुढे येणाऱ्या काळात नेमकं काय घडू शकतं नवी मुंबईमध्ये? नक्कीच मोहिनी, आपण पाहतोय की सध्या निवडणुकीचे वारे नवी मुंबईत वाहू लागलेले आहेत आणि वनमंत्री व आमदार गणेश नाईक यांनी सध्या मॅरेथॉन बैठका घेण्यास सुरुवात केलेली आहे। सध्या नाईकांनी ज्या मॅरेथॉन बैठका घेतल्या त्या बैठकामध्ये माजी भाजपचे नगरसेवक देखील असतात आणि पदाधिकारी देखील असतात। मात्र पदाधिकारी आणि माजी भाजप नगरसेवकांची अशी सध्या मागणी आहे की शिवसेनेसोबत युती नको, जर युती झाल्यास मोठी बंडखोरी निर्माण होईल आणि आपण सोबळावरती लढूया असा नारा त्यांनी थेट गणेश नाईकांना सध्या दिलेला आहे। मात्र आता गणेश नाईक काही भूमिका घेणार हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे, कारण की खरं तर नवी मुंबईमध्ये शिंदेची शिवसेना आणि भाजप या पदाधिकाऱ्यांचे एकमेकांशी पटत नाही। त्यामुळे सध्या भाजप पदाधिकाऱ्यांची अशी मागणी आहे की आपण सोबळावरती लढूया, युती नको आणि युती झाल्यास बंडखोरी होईल। आता ही बंडखोरी होणार की नाही होणार आणि युती होणार की नाही होणार हा खरं तर पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील। मात्र आता अशी जी मागणी आहे ती सध्या पदाधिकारी आणि भाजप माजी नगरसेवकांनी सध्या गणेश नाईक यांच्याकडे व्यक्त केलेली आहे। आता गणेश नाईक काही भूमिका घेणार हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। निश्चितच, आणि येणाऱ्या काळामध्ये नवी मुंबईमध्ये नेमकी काय समीकरणं असतील बघणं अतिशय महत्त्वाचं आहे। रवी, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।